या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर शहरासह पश्चिम महाराष्ट्राला गुजराती पारंपरिक दांडियाची सर्वप्रथम ओळख करून देण्याची परंपरा शाहूपुरीत गुजराती समाजाने 82 वर्षांपूर्वी सुरू केली आहे. ही परंपरा आजही शाहूपुरीतील गुजराती हायस्कूल परिसरात सुरू आहे. दांडियाचा खेळ चौथ्या पिढीने संयोजनासह दमदारपणे पुढे चालू ठेवला. पूर्णपणे धार्मिक वातावरणात आणि पारंपरिक संगीतामध्ये हा दांडिया खेळला जातो. यामध्ये सर्व कुटुंबातील सदस्य सहभागी असतात आणि एक व्यापक कुटुंब म्हणून याचा सर्वजण सात्विकतेने लाभ घेतात. या 82 वर्षांच्या परंपरेबाबतची माहिती राजदांडियाच्या संयोजकांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून स्वागत. कोल्हापूर नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील पहिला दांडिया म्हणजे आज 82 वर्ष म्हणजे तर तिसरी किंवा चौथी पिढी यामध्ये कार्यरत आहे असा हा दांडिया आहे. गुजराती हायस्कूल आणि शाहूपुरीचं एक मोठं समीकरण आहे. पारंपरिक ज्यामध्ये बाजमध्ये असतो. कसा अनुभव आहे, हा प्रवास कसा आहे? 1944 साली ज्यावेळी लाईट नव्हते, इकडं विद्युत नसताना पण आमचे आजोबा गोकुळदास वेद आणि हरिराम करसनदास आणि त्यांचे सहकारी यांनी दीड रुपया वर्गणी काढून 1944मध्ये म्हणजे जवळजवळ 82 वर्षापूर्वी गुजराती नवरात्र उत्सव समितीची स्थापना केली आणि तेव्हापासून गरबा दांडिया हा पारंपरिकरित्या खेळला जातो. कालानुसार त्याचं स्वरूप जरी बदललं गेलं तरी पण पावित्र्य अजून देखील राखून आहे. पूर्वी आम्ही कच्छहून ढोल आणत होतो, ढोल वाजवायचे, पण सध्या 2 वर्ष झाली युवकांच्या मागणीवरून आम्ही DJ सुरू केलेला आहे. पण त्या DJमध्ये देखील पारंपरिक गाणी आणि लोकसंगीत वाजवलं जातं. फिल्मी संगीत अजिबात वाजवलं जात नाही. आम्ही आपला हा प्रसिद्ध होता किंवा तो तिथनं पथक यायचं सगळं म्हणजे अगदी तो काय तो येत नाही. तो येत नाही म्हणजे आता नवीन जनरेशनला येणाऱ्या नवीन युवकांना जरा DJचं आकर्षण जास्त आहे, त्यामुळं आम्ही ते सुरू केलेलं आहे. कोल्हापूरची 82 वर्षाची परंपरा आहे आणि एक वेगळं पण असं जपलेलं आहे. आज जरी झगमगाट असला तरी पारंपरिकता आणि आधुनिकता याचा संयमन ठेवून या ठिकाणी हा दांडिया चालू आहे. कोल्हापूर तर पंचकर सुलुगीने एक अस्सल बाज बघण्यासाठी या दांडियाला आणि ह्या सगळ्या उत्सवाला नक्कीच भेट द्यावी असा हा इकडे सगळा माहोल आहे. टीव्ही नेक्स्ट परिवारच्याबद्दल मी राजेंद्र मुकोटे आपल्या सर्वांचे मनोपूर्वक आभार. धन्यवाद.